हा. हा. दुपारी 1 वाजल्यापासून पाऊस पडतोय. कुरोली कुरबावी रस्ता. हे जे पाणी आहे ते कुठलं पाणी आलेलं रस्त्याचं नाव सांगा ह्या. हा रस्ता आहे तो कुरबावी नातेपती कुरोली कुरबावी नातेपती रोड आहे. सोलापूर जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे हा. सोलापूर जोडणारा जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे हा. आणि दुपारी 1 पासून पूल बंद आहे. तो पलीकड नदी आहे आणि त्या नदीचं पाणी इथं आलेलं आहे नदीचं अलीकडे. पाणी इथं आलेलं आहे. अधिक किती पाऊस- किती अंतर आहे नदी इथून किती लांब आहे? नदीनं साधारण बघा साधारण अर्धा किलोमीटर नदी आहे. हा म्हणजे नदीचं पाणी एवढं आलंय म्हणजे पुलावरून पाणी जाते. पुलावरून पाणी चाललंय. 1,500 फूट इथून अंतर आहे. कधीपासून वाहतूक बंद आहे ही? हे वाहतूक दुपारी 12 साडेबारा पासून वाहतूक बंद आहे. दुपारी 12:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजता पूर्ण वाहतूक ठप्प आहे. माझी शेती आहे पलीकड. हा हनुमानवाडी म्हणून आहे, चंद्रपुरी हनुमानवाडी. हा 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 तर तिकडे जायचं होतं. माझ्या साध्या गाय आहेत, हा त्यांच्या गायांकडे चाललो होतो मी. तुम्हाला पण माहिती आहे माझी गाय भावनगरला होती ते. हा हा. आणि मी तिकडे चाललो होतो तर दुपारी 1 वाजल्यापासून मी तिकडे जायचो. एक नशीब की गडी माझं कामाला आहे म्हणून तू बरं आहे माझ्या गायांचं. होय ना. हा हा. आणि गडी पण 5 दिवसापूर्वी ठेवलाय होय. म्हणून गायांचं हे झालं. तर आज मला इथं कसल्या परिस्थिती गाय सगळं पूर्ण संपर्कच तुटलाय पूर्ण पलीकडच्या गावचा. बारामतीला जाणार रस्ता उदट मध्ये बंद आहे. कारण दुपारी मी जेव्हा इथं नदीला आलतो म्हणजे BKBN जो रस्ता आहे तो सुद्धा बंद आहे. तो पण बंद आहे. कसं माहिती आहे का, दुपारी मी 12 वाजता ज्यावेळेस पलीकडे जायला आलतो, एक माणूस आलता का इष्टीचा कर्मचारी, हा तो उदटला जाऊन आला. तर उदटचा सुद्धा बारामतीला जाणारा तो सुद्धा रस्ता संपर्क तुटलेला आहे पूर्ण. सगळा इकडे कळमला जाणारा तुटलेला आहे संपर्क. कळंब आणि कळंबवरून ह्याला जाणारा नातेपुतेला जाणारा तो सुद्धा रस्ता बंद आहे. आहेच आहे पण इथून कळमला सुद्धा जाता येत नाही. वालच्या ह्या परिसरातल्या बहुतांश गावांचा संपर्क तुटलेला आहे. नगर पर्यंत आपण जाऊ शकतो. बाकी परत कुठेही जाऊ शकत नाही. भवाननगरला तुम्हाला बारामती जायचं म्हणजे लिमटेक पॅक आहे. लिमटेक पॅक आहे. ओके. हा आणि तिथून परत इंदापूरला जायचं म्हणलं तर मधले रस्ते सगळे पॅक आहे. हा सनसरच्या पुलावरून सुद्धा पाणी जाते त्या महामार्गावरून. हे सगळे पूर्ण फक्त भवाननगरला संपर्क नाही, बाकी सगळं संपर्क तुटलेला आहे. अरे बाप, परिस्थिती गंभीर आहे मग इथली. परिस्थिती गंभीर आहे, खूप गंभीर आहे. होय ना. आणि नैसर्गिक आपत्ती आहे, काय कोणाचा दोष देण्याचा अर्थ नाही काही. होय ना. हो, इतका पावसाचा एवढ्या दिवसात आणि मोटर गेलेत ना पाण्यामध्ये बऱ्याच पूर्ण जणांचे. मोटरच्या खोके नदीत जे लोकांनी माझं स्वतःचं क्षेत्र जाममध्ये मी तिथे जाऊन आलो. मोटरच्या खोके पाण्यात आहेत, मोटर वाहून गेले, ते पायपा कुठे काहीच राहिलेलं नाही. होय ना. माझी शेती जांभल आहे, कुरवलीला आहे, हा कुरबावीज मध्ये सुद्धा आहे माझी शेती. होय म्हणजे सगळं तुमचे मोटर वाहून गेल्या. माझ्या स्वतःची मोटर वाहून गेली आहे. हा हा हा. फक्त भवाननगर पण जाऊ शकतो ते पण मी पिकांचं काय नुकसान झालंय याच्यामध्ये? आता उसाला फायदा झालाय पण बाकीच्या कुठल्या पिकांना फटका आहे? उसाचं कसं आहे माहिती आहे का, आता हे मी स्वतः शिकलो नव्हतो. उसाचं काय पाणी ओसरून गेलं का नाही, हा जे आता पावसाचं पाण्याचे खत वगैरे होणं त्याचा फायदा होतो याचा. हा, त्याला हा. गाळ गाळ म्हणते ती गाळ. हा गाळ. हा गाळ येऊन बसला का नाही, नदीला गाळ पेर किंवा गाळ असतं नाही, हा ते चांगलं होतं. हा. पण जी बारकी पीक आहेत, हा. मका वगैरे हे, हा हा ते हा. पूर्ण जमीनदोस्त होणार आहे. होय ना. हो, फक्त ऊस आहे की ऊस राहणार ऊस आहे. फक्त तगणार, बाकी राहणार आहे. बाकी पिकं. आणि हा. डाळिंब वगैरे, डाळिंबाला काय फटका? डाळिंबाचं आता कसं बरं का, डाळिंबाचं पाण्याचं संबंधित नाही. डाळिंब लागतं आपण चढावरती लावतो. नाही पण फुलगळ वगैरे झाले असेल ना? तेवढं काय सांगता येणार नाही. इथं आमच्या गावात डाळिंब नाही. डाळिंब नाही तुमच्या कमी इथं. प्रमाणात आहे जास्त. बरं, दुसरं असं की कधीपासून पाऊस चालू आहे ह्या परिसरात? ह्या परिसरात पाऊस गेल्या सोमवारी, सोमवारपासून चालू आहे. म्हणजे आज जवळ 7वा दिवस पाऊस चालू आहे. होय ना. बरोबर. हे पूर्ण रस्ते पूर्ण बंद आहेत. म्हणजे पूर्ण पलीकडून येणाऱ्या सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचा संपर्क इकडचा पूर्ण तुटलेला आहे. पलीकडच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. हे शेजारचं जे कर्मयोगी शंकरराव पाटील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुरवली जे आहे तिथून पाहता ते येते. पूर्ण पाण्यात गेलेलं आहे. तिथं पूर्ण पाणी, इथं तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. ह्या हायस्कूलच्या समोर पूर्ण पाणी, नदीचं पाणी आहे ना हे. आणि दरवर्षी हाच प्रॉब्लेम आहे की गाववाली पिणं न काढतात, बंधाऱ्याच्या पिण्यात काढत नाहीत. त्यामुळे हा प्रॉब्लेम आम्हाला क्रिएट होतो इथे. काय प्रॉब्लेम झाला आता? प्रॉब्लेम पिणं न काढल्यामुळे पाणी गेलं ना सगळ्या घरात. हा आता वरनं पाणी बी सोडलं नाही. होय. हा. निरा नदीचं पाणी. ही गाव कोणतं आहे? कुरवली. इंदापूर तालुक्यातलं कुरवली. सगळ्यांच्या किती लोकांच्या घरात पाणी गेले असं? पाणी आता इथं 10 लोक आहेत. 10 घर आहेत, 10 घर आहेत. तुमची राहायची सोय वगैरे कुठे केली नाही ग्रामपंचायतनी? काय सांगितलं नाही आम्हाला ग्रामपंचायत सूचना दिली नाही. ग्रामपंचायतीचं कोणच आलं नाही कोण इथं? नाही. होय ना. दुसरं कोण अजून बोलणार आहे? तुम्ही बोला. काय परिस्थिती आहे इथली? आताची परिस्थिती गाव म्हणजे मांजराखाली म्हणजे ह्याच्या गेले पाण्याखाली गेलेलं आहे. आता सध्या तरी परिस्थिती कुरवली गाव कुरवली गाव निम्म पाण्याखाली गेले. रस्त्याच्या खालची सगळी म्हणजे पाण्याखाली गेलेली आहे. होय ना. चांगले 70 ते 80 घर आहेत. होय ना. हा. बरोबर. ठीक आहे. तुम्ही आता मग कसं करणार? आता हे घर कुणाच आहे इथं जे गेलेले? पाटोळे, हे जाधव. हा हा तुमचं आहे का?
बरं मग आता काय झोपता वगैरे येते का नाही त्या घरात तुम्हाला? मग आता काय तुम्ही काय करणार आज मग? होय ना, शाळा बघावं लागेल. तुम्ही ती ग्रामसेवकला फोन करून माहिती दिली का असं असं घरात पाणी गेलंय, किंवा तलाट्याला फोन करून माहिती दिली का? तुम्ही माहिती द्या ना, प्रशासनाला माहिती द्या, कळवा आणि सोय करा म्हणायचं. होय ना. हा बोला मावशी, काय झालंय? माझं तर काहीच निघालं नाही. हा. सगळं वाहून गेलंय, काहीच राहिलं घरातलं सगळं वाहून गेलं? हो. काय काय गेलं वाहून? काय म्हणजे जास्त ती पटांगण. भांडी वगैरे सगळी वाहून हो गेली? सगळं. होय ना. आणि त्या अंगावली कापड आहे. धान्य सगळं भिजलं? हो बरं बरं बरं. सगळं काहीच राहिलं. तुमचं नाव सांगा मावशी. देवई लक्ष्मण खुडे. देवई लक्ष्मण खुडे. बरं 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 बरं. हां हां. तुमच्या घरात गेलंय का पाणी? पाणी खाली हा होय ना, पाण्याखाली. हा ठीक आहे ठीक आहे. घरातली पाणी खेळ. हा होय ना, हा ठीक आहे ठीक आहे. ओके.